तू माझी साथ तर कधी नाही ना सोडणार. माझा जीव जाईल पण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. जर माझ्या घरचे लग्नासाठी नाही बोलले तर? तुला मी पळवून घेऊन जाईन पण लग्न तर फक्त मी तुझ्याशीच करन. तू माझ्यावर खरंच प्रेम करतोयस ना? टाइमपास तर नाहीये ना? तुला विश्वास आहे का नाही माझ्यावर? हो आहे. काय ग आजकाल तू खूप हवेत आहेस, आम्हाला भावच देत नाही तू. असं काय नाही ग, त्याच्यासोबतच असते मी, दुसरीकडे कुठं असणार बा. मग लग्नाचं कुठपर्यंत आलंय? आम्हाला लग्नाला बोलव. अगं तसं अजून काही बोलणंच नाही झाले आमचं. अगं तू त्याच्यासोबत लग्नाचं वगैरे बोललीस ना, आजकालची मुलं कशी सोडून जातात. तू विचारून घे त्याला, तू आमची आहेस म्हणून तुला मी सांगते चांगलं. नाही ग, माझा क्लिश तसा नाहीये. बघ बाई, आम्ही तर सांगायचं काम केलं. काय रे क्रिश, तू त्या तेजू सोबत लग्न करणार आहे का? हा लग्न तर करायचंय, तशी ती चांगली पोरगी आहे. नाही रे, मला ती आहे ना लय सिरियस वाटते बरं का तुझ्यावरती. हा आता झाली सिरियस, मी पण सिरियसच आहे. पण घरचे जर हा बोलले तरच मी करणार आहे. राहुल चांगली पोरगी आहे. अरे पोरगी चांगली आहे पण घरच्यांचं पण बघितलं पाहिजे ना बाबा. बरोबर आहे, विचार एकदा घरच्यांना. बघू विचार. अर्जंट अगं ऐक ना तेजू, खूप महत्वाचं बोलायचंय. भेटतेस का मला? हा ठीक आहे चालेल, ये लवकर. आलीस? काय झालं एवढं अर्जंट बोलवलंस? अगं मला लग्नासाठी एक स्थळ आलं. काय? हा पण आपलं तर ठरलं होतं ना की आपण लग्न करायचंय. ठरलं तर होतं पण घरचे नाही ऐकत ग, कारण आपली कास्ट वेगळी आहे. पण तुला हे 2 वर्ष अगोदर नाही कळलं का की कास्ट सेम नाहीये ते? माझ्या घरचे खरंच ऐकत नाहीत ग. सॉरी, प्लीज मला समजून घे ना. अरे पण घरच्यांना तू कन्व्हिन्स करू शकतो ना. अगं खूप प्रयत्न केला मी, नाही होते. आता तूच सांग मी काय करू. हे बघ तेजी, ही आपली शेवटची भेट आहे. इथून पुढे तू मला मेसेज करू नको, मी तुला करणार नाही. तू मला कॉल करू नको, मी तुला करणार.